कधी-कधी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपण पुन्हा-पुन्हा YouTube उघडून पाहतो आणि आपले व्ह्यूज वाढले का, सबस्क्रायबर्स वाढले का, हेच आपण सारखं-सारखं चेक करत असतो. आणि एखाद्या वेळेस आपल्याला असं वाटतं, की आपण आजचा जो व्हिडिओ पोस्ट केला आहे, तर तो खूप छान परफॉर्म करेल, खूप सबस्क्रायबर्स वाढतील. पण काही वेळानंतर असं लक्षात येतं, की ह्या व्हिडिओला सुद्धा खूप कमी व्ह्यूज आले आहेत आणि सबस्क्रायबरसुद्धा बिलकुलही वाढत नाही आहेत. आणि त्यावेळेस कुठेतरी मनाला असं वाटतं ना, की नको यार, आपण हे थांबवलं पाहिजे, आपल्याकडनं हे होत नाही आहे. आणि असं वाटतं, की हा का व्हिडिओ जास्त पुढे जात नसेल, लोकांना आवडत नसेल आणि का माझे सबस्क्रायबर्स वाढत नाही आहेत. आणि आपण सारखं त्याच विचारामध्ये राहतो, जेणेकरून आपल्याला दुसऱ्या दिवशी जे व्हिडिओज बनवायचे असतात, तर त्याच्यासाठी सुद्धा बिलकुलही एक्साइटमेंट राहत नाही. आणि नंतर असं लक्षात येतं, की बाबा बरोबर आहे, की कन्सिस्टन्सी जर आपण ठेवली, तर कधीतरी व्हिडिओ पोहोचेलच लोकांपर्यंत आणि एक ना एक दिवस तर सगळं सक्सेस मिळेलच. कारण प्रत्येक जर सक्सेसफुल क्रिएटर आहेत, तर त्यांनीसुद्धा हा स्ट्रगल फेज म्हणजे पाहिलाच असेल. आणि प्रत्येक ऑलमोस्ट सगळ्या क्रिएटरच्या लाईफमध्ये हा फेज येतच असेल. त्यामुळे असं वाटतं, की थांबण्यापेक्षा आपण आणखी थोडंसं पुढे जाऊयात, जेणेकरून आणखी थोडंसं पुढे गेल्यानंतर काहीतरी वेगळं असेल आणि आज जी वेळ आहे तर तशी पुढच्या वेळेस नसेल. त्यामुळे माझ्याकडून तरी सध्या हीच मेंटॅलिटी होत आहे. पण मी स्वतःला समजावून सांगत आहे, की आपल्याला थांबायचं नाही आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. तर तुमच्यासोबतसुद्धा असं झालं आहे का? ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.